नमस्कार. सकळ संत विचार मंच कोथरूड पुणे याद्वारा आयोजित पिताश्री प्रतिष्ठान पुणे यांचे साह्याने होणारी ही व्याख्यानमाला. त्या व्याख्यानमालेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर मुकुंदराव दाता, कार्यवाह सौभाग्यवती कोल्हटकर मॅडम, आपणा सर्वांना श्रोत्यांना मी आदराचा नमस्कार करतो. मानवपंथी पद्धतीने आदराचा दंडवत करतो आणि माझ्या विचारांना प्रारंभ करतो. आज माझा विषय जो आहे, दृष्टांत पाठ ग्रंथाची तोड ओळख. अर्थातच दृष्टांत पाठ हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ महानुभाव पंथाचे जे अनेकविध ग्रंथ आहेत त्या ग्रंथातला एक महत्वाचा ग्रंथ. आता या ग्रंथाची निर्मिती कशी झाली, या ग्रंथात काय आलेलं आहे, त्याचा विषय बघण्याआधी आपण महानुभाव पंथाची थोडक्यात ओळख करून घेतली तर ती अधिक संयुक्तिक ठरेल. आपल्या महाराष्ट्रामध्ये 12व्या शतकामध्ये 2 विचारधारा उदयास आलेल्या आहेत आणि त्यामध्ये वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ या 2 विचारधारा 12व्या शतकामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये कार्य करू लागल्या. अर्थातच या दोन्ही विचारधारा हे आध्यात्मिक पंथ हे हिंदू धर्माच्या अंतर्गत आहेत. आता महानुभाव पंथाचा जर विचार केला तर महानुभाव पंथाचे संस्थापक भगवान श्री चक्रधर स्वामी, अर्थात श्री चक्रधर स्वामी हे मूळचे गुजरात मधले, शके 1845 मध्ये महाराष्ट्रामध्ये आले आणि महाराष्ट्राचे झाले. सुमारे 51 वर्ष त्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये निवास केलेला आहे. तो निवास करत असताना त्यांच्या चरित्राचा आराखडा जर बघितला तर त्यांच्या चरित्राचे प्रामुख्याने 3 भाग पडतात: एका काळ, पूर्वार्ध आणि उत्तरार्ध. अर्थातच एका काळामध्ये भगवान श्री चक्रधर स्वामीचा फारसा संबंध जनलोकाशी आलेला नाही. एकटे फिरत असायचे, प्रामुख्याने आदिवासी भागात, जंगलांमध्ये आणि दूरदूरच्या गावांना जात असल्यामुळे अर्थातच त्यावेळी ते एकटे असल्याने त्यांच्या विचारांचा फारसा परिचय कुणाला होऊ शकला नाही. परंतु पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हा जो 8 वर्षाचा काळ आहे, त्या 8 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी प्रकट रूपाने महाराष्ट्रामध्ये त्या काळात सुमारे 250 गावांना पदपरिभ्रमण केलेलं आहे. आणि या पदपरिभ्रमणाच्या काळामध्ये ते जेथे जात, जेथे बसत, तेथे गावातले सर्वसामान्य लोक, विद्वान पंडित, गावचे महाजन येत असत आणि मग कधी मंदिरात त्यांचा निवास असायचा, कधी एखाद्या मढीमध्ये निवास असायचा. त्यावेळेला ते त्यांना उपदेश करत आणि हे सगळं त्यांचं उपदेशाचं सार नंतर लीळाचरित्र नावाचा पंडित माहिमभट्ट सराळेकर यांनी मराठी भाषेतला जो पहिला गद्य ग्रंथ लिहिला तो म्हणजे लीळाचरित्र. या लीळाचरित्रामध्ये श्री चक्रधर स्वामींचे विचार, श्री चक्रधर स्वामींनी वेळोवेळी सूत्र रूपाने सांगितलेलं आपलं तत्वज्ञान आणि ते तत्वज्ञान लक्षामध्ये यावं यासाठी दिलेले दृष्टांत, व्यवहारातले काही दाखले, काही गोष्टी सांगितल्या आणि ते तत्वज्ञान अधिक सुलभ व्हावं यासाठी श्री चक्रधर स्वामींनी फार मोठा असा सामान्य जनतेच्या दृष्टिकोनातून तेव्हा विचार करून आपले विचार मराठी भाषेमध्ये सुलभ रीतीने मांडले. हे सगळे विचार नंतर त्यांचं चरित्र हे पंडित माहिमभट्टांनी लीळाचरित्रामध्ये एकत्र केलेले आहे. शके 1196 मध्ये श्री चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रातून उत्तरापथी प्रयाण केलं आणि त्यानंतर हे संपूर्ण श्री चक्रधर स्वामींचं चरित्र तोपर्यंत लिहिलं गेलेलं नव्हतं. आद्य आचार्य श्री नागदेवाचार्यांनी माहिमभट्टांना सांगून आणि माहिमभट्टांनी अतिशय प्रयत्नपूर्वक या लीळाचरित्राचं, स्वामींच्या लीळाचं लेखन केलेलं आहे आणि त्यातूनच महानुभाव पंथाचं स्वरूप, श्री चक्रधर स्वामींचे विचार, त्यांनी मांडलेले तत्वज्ञान आपल्याला बघायला मिळतं. आणि तद अनुषंगाने 12व्या शतकातला आपला महाराष्ट्र, महाराष्ट्रातली जनसामान्यांची संस्कृती, राहणं, त्यांचे खाणं, त्यांचे वेगवेगळे पदार्थ, नाणी, कपडे, इतकंच नव्हे, गावांच्या रचना, नद्या, त्याकाठी असलेली मंदिरं, या सगळ्यांचा परिचय होतो. आणि म्हणून असं म्हणावंसं वाटतं की लीळाचरित्र हा 12व्या शतकातल्या महाराष्ट्राचा एक आरसा आहे आणि त्यातून आपल्याला संपूर्णपणे महाराष्ट्राचं दर्शन घडतं. अशा या लीळाचरित्रामध्येच श्री चक्रधर स्वामींची सूत्र आलेली आहे. आज आपण ज्या ग्रंथाचा परिचय करून घेणार आहोत, दृष्टांत पाठ या ग्रंथाचं बीज या लीळाचरित्रामध्ये आहे आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून मी आपल्याला हे विचार मांडलेत. श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान हे द्वैतवादी तत्वज्ञान आहे. अर्थात आज आपल्याला त्या तत्वज्ञानाचा विचार करायचा नाही. त्यांचे विचार हे जनसामान्यांच्यासाठी होते.
त्यांच्यापुढे कोणत्या प्रकारचा भेदभाव नसायचा. सर्व जातीपंथाच्या, सर्व धर्माच्या लोकांना त्यांनी अवघा जणू ठाकला ठेला असे, तयाती तू का ठकलासी, ऐसा पुसता कोणीही नसे, अशा उदार भावनेतून जे जवळ आले त्यांचं दुःख जाणून घेतलं. आणि त्यांचं दुःख जाणून घेत असतानाच अध्यात्मपर विचारही त्यांच्या पुढे मांडले, त्यांना दिलासा दिला. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामी हे त्यावेळची जी भाषा होती जनसामान्यांची, ती मराठी भाषा, आपली मायबोली, त्या मराठी भाषेतून त्यांनी आपला सगळा उपदेश केलेला आहे. वास्तविक ते एका पंथाचे, एका संप्रदायाचे संस्थापक. 12व्या शतकातल्या विचारधारेप्रमाणे आध्यात्मिक ज्ञान जर द्यावायचं असेल, तत्वज्ञान जर सांगावायचं असेल, तर ते संस्कृतमध्ये सांगावं, असा त्यावेळचा एक समज होता, संकेत होता. आणि त्यामध्ये प्रत्येकाला मोठेपणा वाटायचा. ही परंपरागत चाललेली पद्धती श्री चक्रधर स्वामींनी मात्र थांबविली आणि स्वतः मात्र संपूर्णपणे मराठीमधून, जनसामान्यांच्या बोलीमधून आपला उपदेश करण्याला आणि आपलं तत्वज्ञान सांगण्याला प्रारंभ केला. अनायसेच त्यांच्या भोवती जनसमुदाय जमला, त्यांचा परिवार तयार झाला. आणि या परिवारामध्ये सर्वात मोठे श्री नागदेवाचार्य हे त्यांचे आद्य शिष्य तयार झाले. आणि त्यांनी पुढे महानुभाव पंथाची परंपरा चालवली. आणि म्हणून त्यांना, श्री नागदेवाचार्यांना, आद्य आचार्य अशी उपाधी महानुभाव पंथामध्ये दिली गेलेली आहे. तर स्वामींच्या प्रयाणानंतर जेव्हा या लीळाचरित्राचं शके 1200 मध्ये वाजेश्वर रुद्रीपूर या गावी, जिल्हा अमरावतीतल्या त्या नगरीमध्ये लेखन झालं, तेव्हा हा ग्रंथ श्री नागदेवाचार्यांच्या जवळ होता. आणि नागदेवाचार्य त्यांच्याकडे जे भक्त येत असत, त्या भक्तांना, त्यांच्या परिवारातल्या सदस्यांना त्याच्यावरती दररोज व्याख्यान देत असत. आज आपण जे दृष्टांत पाठ पाहणार आहोत, त्या दृष्टांत पाठाची रचना ज्यांनी केली, त्याचा आपल्याला अगोदरचा इतिहास जर बघितला तर असं लक्षामध्ये येईल की शके 1210च्या दरम्यान श्री नागदेवाचार्य यांनी आपला स्वतःचा एक आश्रम केलेला होता. महानुभाव पंथातला पहिला आश्रम. वृद्ध, थकलेले अशा लोकांना पावसाळ्यामध्ये आश्रय असावा, या भावनेतून त्यांनी त्या आश्रमाची निर्मिती केलेली होती. आणि तिथे हा परिवार पावसाळ्यातले 4 महिने राहत असायचा. आणि या चातुर्मासाच्या काळामध्ये हा सगळ्या प्रकारचा श्री नागदेवाचार्यांकडून लोकांना तत्वज्ञानाचा उपयोग होत असायचा. त्या काळामध्ये एकदा पंडित केशीराज व्यास, जे दृष्टांत पाठ या ग्रंथाचे संकलक आहेत, लेखक आहेत, हे अगदी तरुण वयामध्ये त्यांच्याकडे आले. श्री नागदेवाचार्यांचा त्यांचा परिभ्रमणामध्ये परिचय झालेला होता. आता हे केशीराज कुठल्या गावचे? महानुभाव पंथाचे आले जे संत महात्मे आहेत, श्री चक्रधर स्वामीच्या नंतरचे, या सर्व संत महात्म्यांचा परिचय करून देणारा स्मृतिस्थळ नावाचा ग्रंथ आहे. या स्मृतिस्थळ ग्रंथामध्ये श्री नागदेवाचार्यांच्या पासून नंतर झालेल्या थोर पुरुषांचे, थोर महात्म्यांचे चरित्र, त्यांच्या काही जीवनातले प्रसंग स्मृती रूपाने, आठवणी रूपाने सांगितलेले आहे. आणि म्हणून त्याला म्हणतात स्मृतिस्थळ. तर या स्मृतिस्थळातल्या स्मृती क्रमांक 12 पासून 17 पर्यंत पंडित केशीराज व्यास, जे दृष्टांत स्थळ या ग्रंथाचे कर्ते आहेत, त्यांची आपल्याला माहिती मिळते. सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की पंडित केशीराज हे कवणे गावीचे नेणे गाव. ते कोणत्या गावचे आहेत हे निश्चित सांगता येत नाही, परंतु म्हटलेलं एकी वासना ते पापदंड रामपुरीचे. म्हणजे पंडित केशीराज हे पापदंड रामपुरीचे राहणारे होते. अगदी तरुण वयामध्ये त्यांचा या पंथामध्ये प्रवेश झालेला आहे. पण तत्पूर्वीची त्यांच्या जीवनातली ही कथा लक्षात घेण्यासारखी आहे. आपण ज्यांचा ग्रंथकार म्हणून परिचय करून घेतो आहोत, त्यांचं चरित्र हे तसं लक्षणीय स्वरूपाचं चरित्र आहे. अगदी तरुण वयामध्ये लग्न झालेलं, सुंदर अशी पत्नी, परंतु अध्यात्माची मनापासून आवड. आणि जर बघितलं तर 12व्या शतकातलं मानवी जीवन, 12व्या शतकातलं सर्वसामान्यांचं जीवन हे मात्र असं होतं की त्यांना भौतिक जीवनापेक्षाही अध्यात्मपर जीवनाची अतिशय ओढ लागलेली असायची. आणि लौकिकापेक्षा पारलौकिकडे त्यांचं अधिक चित्त असावयाचं. सर्व शास्त्र संपन्न असलेले, विद्वान असलेले हे केशीराज आपलं आत्मिक कल्याण कशातून होईल आणि आत्म्याचा उद्धार कसा होईल त्याचा विचार करता करता नागदेवाचार्यांच्या संपर्कात आले. आणि नागदेवाचार्यांनी त्यांना केलेल्या उपदेशातून त्यांच्या मनामध्ये परिवर्तन झालं. आणि त्यांना असं वाटलं की या प्रपंचामध्ये राहण्यापेक्षा आपण संपूर्णपणे आपला आत्मउद्धार ज्यातून होईल अशा तत्वज्ञानाचं आणि अशा विचारांचं आपण अनुसरण करावं. ते तिथे आले. महानुभाव पंथाची त्यांनी श्री नागदेवाचार्यांकडनं दीक्षा घेतली, संन्यास घेतला आणि एक गृहस्थाश्रमी तरुण संन्यस्त बनला. अर्थातच कोणाला हे मानवणार नाही कुटुंबियांना की अगदी तरुण वयामध्ये आपला एक
कुटुंबातला सदस्य आपला एक मुलगा मग संन्यास घेतो, दीक्षा घेतो, साधू बनतो. ते आले. त्यांच्या परिवारातली माणसं जबरदस्तीने केशीराज व्यासांना घेऊन गेले आणि केशीराज व्यासांना घेऊन गेल्यानंतर त्यांच्याबरोबर चर्चा सुरू झाली. वेगवेगळे विद्वान आले, पंडित आले, केशीराज व्यासांच्या बरोबर चर्चा करू लागले. संस्कृतमधून, मराठीतून, परंतु कोणत्याही चर्चेमध्ये केशीराज व्यासांनी त्यांना जे मिळालेलं तत्वज्ञान होतं, जे विचार होते श्री चक्र स्वामींचे आणि महात्माच्या तत्वज्ञानाचे, त्यापुढे बाकीचे विद्वान टिकू शकले नाहीत. शेवटी त्यांनी सांगितलं, आता हे तत्वज्ञानाच्या चर्चेमध्ये काही ऐकत नाहीत. आता यांना जर जिंकलं तर यांची पत्नीच जिंकेल. म्हणजे विचाराऐवजी आता यांच्यावरती आपण शारीरिक भोगाचा, विचारांचा प्रभाव टाकूया. एकदा त्यांच्या पत्नीला आणि मुलं केशीराज व्यासांना एका घरामध्ये कोंडण्यात आले. केशीराजांनी आपलं पूर्णपणे मन आणि शरीर जिंकलेलं होतं, इंद्रियांवरती ताबा मिळवला होता. वर्णन असं आहे की केशीराज व्यासांची पत्नी जर त्यांच्या शेजारी बसली तर ते बाजीवरून खाली उठत, खाली बसत. ती जर खाली येऊन बसली तर ते बाजीवर जाऊन बसत. असा हा प्रकार जवळजवळ 6 ते 7 दिवस चालले. परंतु कोणत्या स्थितीमध्ये केशीराज आपल्या पत्नीच्या मोहाला, पत्नीच्या सौंदर्याला, तिच्या कोणत्या विभ्रमाला बळी पडले नाहीत. शेवटी घडलं असं की त्यांची पत्नी येऊन सांगते समोर जमलेल्या सर्व नातेवाईकांना, आता हे महात्मे झाले असते, याशी व्यवहार करता मजसी पाप लागत असे. आता हे महात्मे झालेत, यांच्याशी अशा प्रकारचे शृंगार चाळे करताना मला स्वतःला पाप लागत आहे, याशी जाऊ द्या. पत्नीने स्वतः त्यांच्या ब्रह्मचर्यत्वाबद्दल आणि इंद्रिय दमनाबद्दल जेव्हा अशा प्रकारचा जाहीर दाखला दिला, प्रशस्ती दिली, तेव्हा मग त्यांच्या घरच्यांनी केशीराज व्यासांना नागदेवाचार्यांकडे येण्याला परवानगी दिली. ते नागदेवाचार्यांकडे आले आणि तेव्हा नागदेवाचार्य म्हणतात, माझा शुक इंद्रिय आला केला. माझा शुक, हा शुक ज्याप्रमाणे व्यासांचा शुक होता इंद्रियावरती जिंकणारा, तसा माझा शुक माझ्याकडे आलेला आहे. आणि त्यातून मग केशीराज व्यासांचा पंथाचा अध्ययन सुरू झाला. परंतु त्या काळामध्ये 7 दिवस ते जेव्हा आपल्या गावी गेलेले होते, त्यांना कोंडून ठेवण्यात आलं होतं, तेव्हा दुपारच्या वेळी ते नदीवरती जात. भोवताली माणसं त्यांच्यावरती रक्षणासाठी असायची, काय करतात हे पाहण्यासाठी. आणि त्या काळामध्ये केशीराज व्यासांनी श्री चक्रधर स्वामींचं चरित्र ज्या लीळा चरित्रामध्ये लिहिलेलं आहे, त्या लीळा चरित्रावर, त्या स्वामींच्या लीळांच्या आधारे संस्कृतमधून ग्रंथ निर्माण केला आणि त्याचं नाव आहे रत्नमाला स्तोत्र. मराठी भाषेतला हा ग्रंथ संस्कृतमध्ये आणण्याचं मोठं असं काम त्यावेळेला कुणी केलेलं असेल तर ते केशीराज व्यासांनी. समाजात रूढ पद्धती अशी आहे त्यावेळेला अशी होती की संस्कृत मधले ग्रंथ मराठीमध्ये आणले जात असत, मराठीमध्ये अनुवादित केले जात असे किंवा त्यावरती लिहिले जात असायचे. इथे मात्र घडलं वेगळं. आपली जी मराठी आहे, मायबोली मराठी, या मराठी भाषेवरती तिचं संस्कृतमध्ये रूपांतर होण्याचं एक वेगळं परिवर्तनाचं कार्य जर कुणी केलं असेल तर पंडित केशीराज व्यासांनी. ते आपल्यासोबत तो ग्रंथ घेऊन आले, नागदेवाचार्यांना दाखविला. ते त्यांचे गुरु आचार्य. तेव्हा श्री नागदेवाचार्य म्हणतात, भले केले केशवदया, तुने वाक पुष्पी ईश्वरार्चन केले असे. केशवदया, तू फार चांगलं कार्य केलं. शब्दरूपी पुष्पांनी तू परमेश्वराचं म्हणजे श्री चक्रधर स्वामींचं पूजन केलेलं आहे. ते मूळचे बुद्धिवंत होते, विचाराची धारा होती, संस्कृत पंडित होते. आणि मग त्यांनी एकदा विचार नागदेवाचार्यांना, आचार्य हो, मी लीळाचरित्र वाचलेलं आहे. श्री चक्रधर स्वामींचे जी सूत्र आहेत, सूत्र याचा अर्थ अगदी मोजक्या शब्दांमधून सांगितलेलं तत्वज्ञान, त्यालाच वचन सुद्धा असं म्हणतात. तर श्री चक्रधर स्वामींची जी वचनं आहेत, ही जी सूत्र आहेत, ही लीळा वेगवेगळ्या लीळांच्या अनुषंगाने सर्वत्र विखुरलेली आहेत. त्याचा एक असा विशिष्ट प्रकारचा बंध, विशिष्ट प्रकारचा असा संग्रह करू का, त्याला तर प्रकरणान्वय लावणे. आणि मग अशा प्रकारे या स्मृतीस्थळामध्ये असा उल्लेख आलेला आहे की त्यांच्या चरित्रातला पूर्णपणे त्या अनुषंगाने सांगण्यात आले 13व्या याच्यामध्ये की प्रकरणान्वय लावणे. म्हणजे स्वामींची जी सूत्र होती त्या सूत्राचा त्यांनी असा संग्रह केला. ही सूत्र 1250 सूत्र आहेत. ही 1250 सूत्र लीळाचरित्रात सर्वत्र विखुरलेली होती. त्यांनी त्यांचा संग्रह तर केलाच, परंतु तो संग्रह तयार करत असताना प्रकरणानुसार लावला. एका प्रकरणातून दुसरं प्रकरण, दुसऱ्या प्रकरणातून तिसरं प्रकरण, अशा प्रकारच्या 9 प्रकरणांचा संग्रह त्यांनी केला आणि त्याला जोडून आचार विचार याची जोड दिलेली आहे. आणि अशा रीतीने श्री चक्रधर स्वामींचं तत्वज्ञान
श्री चक्रधर स्वामींचे विचार हे ग्रंथाच्या दृष्टीने बांधण्याचं काम, एक स्वतंत्र ग्रंथ रूपाने बांधण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांनी जो तो ग्रंथ तेव्हा संकलित केला श्री चक्रधर स्वामींच्या वचनाचा, म्हणजे वचन सूत्र ही चक्रधर स्वामींची, आणि त्याला संकलित रूप, संपादकीय रूप जर कोणी दिलं असेल तर ते पंडित केशीराज व्यासांनी. आणि तो ग्रंथ महानुभाव पंथामध्ये सिद्धांत सूत्रपाठ या नावाने प्रसिद्ध आहे. या सिद्धांत सूत्रपाठामध्ये श्री चक्रधर स्वामींचे संपूर्ण तत्वज्ञान विषय, साधकांनी करावयाचं जे आचरण आहे त्या आचरण विषय, त्यांची जी सूत्र आलेली आहेत, त्यांची जी वचनं आलेली आहेत, त्यांचा संग्रह करण्यात आला. तो संग्रह, तो सिद्धांत सूत्रपाठ हा ग्रंथ आपल्या हाताने लिहिला. त्यांनी आपल्या गुरूंना म्हणजे नागदेवाचार्यांना दाखविला. नागदेवाचार्यांना आनंद झाला आणि मग तेव्हा ते म्हणतात, मी उद्धरण हे जे प्रकरण आहे की ज्याच्या योगाने जीवात्म्याचा उद्धार होतो, जीवाचा उद्धार होतो, हे स्वामींनी सांगितलेलं त्या सूत्रपाठातलं जे उद्धरण प्रकरण आहे ते उद्धरण प्रकरण मी संस्कृतमध्ये करू का बंधू आणि भगिनींनो? तेव्हा श्री नागदेवाचार्यांनी जे उद्गार काढले ते फार लक्षात ठेवण्यासारखे आणि विचार करण्याला लावण्यासारखे. श्री नागदेवाचार्य हे मराठीचे आणि सर्वसामान्यांचे अभिमानी होते, कळवळा होता. ते म्हणाले, नको का केशवदया येणे माझ्या म्हाताऱ्या नागवतील. अरे केशवा, तू उद्धरण प्रकरण हे संस्कृतमध्ये करू नकोस. रत्नमाला स्तोत्र केले ठीक, परंतु उद्धरण प्रकरण हे तत्वज्ञान विषयक प्रकरण आहे. आत्म्याने आपला जीवात्म्याने उद्धार कसा करून घ्यायचा त्याचं मार्गदर्शन त्यात करण्यात आलेलं आहे. स्वामींची ती वचन आहेत. तू जर ते संस्कृतमध्ये केलंस तर माझा सर्वसामान्यांचा जो परिवार आहे त्या सर्वसामान्यांच्या परिवारांना मात्र याचा लाभ होणार नाही, उलट ते नागवतील, त्यांना यापासून लाभ जातील, त्यांना ते मिळणार नाही. आणि यासाठी आहे ते मराठीमध्ये तसंच उद्धरण प्रकरण राहू दे. गुरुच्या आज्ञेमुळे श्री केशीराज व्यास शांत बसले. परंतु एखादा विचारवंत जेव्हा असतो तेव्हा त्याला स्वस्थ बसवत नाही, त्याची बुद्धी मग त्याला जाग करते. आणि मग ते दुसऱ्या दिवशी परत म्हणतात, ठीक आहे, मी स्वामींच्या लीळा चरित्रात आलेले जे त्यांनी दिलेले दृष्टांत आहेत या दृष्टांताचं संकलन करू का, हे दृष्टांत घेऊ का? आचार्यांना आनंद झाला आणि त्यांनी परवानगी दिली. पण सांगितलं की मजसी पुसो पुसो अन्वय लावा. तुम्ही दृष्टांत एकत्र करा, परंतु मला विचारून त्याचा क्रम लावा. केशवराज व्यासांनी मान्य केलं. आणि जर बघितलं तर लीळा चरित्रामध्ये सुमारे 235 प्रकारचे दृष्टांत एकत्र आलेले आहेत. ठिकठिकाणी स्वामींनी आपला उपदेश करत असताना सर्वसामान्यांना आपलं तत्व समजावं, विचार समजावे, यासाठी जी दृष्टांत दिलेली आहेत त्या दृष्टांताची संख्या 235 आहे. केशीराज व्यास विचारवंत, बुद्धिवंत, खऱ्या अर्थाने संकलक, संपादक, त्यांनी विचार केला की यातले किती दृष्टांत उद्धरण या प्रक्रियेला अनुसरून आहेत. आता उद्धरण प्रकरणाचा संबंध आपण घेणार आहोत. तत्पूर्वी उद्धरणाच्या दृष्टीने जे दृष्टांत उपयुक्त ठरतात, ज्यात त्यात सांगण्यात आलेले तत्व, असे 114 दृष्टांत त्यांनी निवडले. बंधू आणि भगिनींनो, आता आपण दृष्टांत पाठ या रचनेकडे जाणार आहोत, या ग्रंथाकडे जाणार आहोत. दृष्टांत पाठ हा जर ग्रंथ बघितला तर थोडक्या शब्दात सांगायचा तर दृष्टांत पाठ हा श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या 114 दृष्टांतांचा संग्रह आहे. परंतु नुसते दृष्टांत त्यात नाहीत. इथे तर खरं संपादन कौशल्य, केशवराज व्यासांचं वैशिष्ट्य. केशवराज व्यासांनी संपादन करताना अशा प्रकारे केलं की अगोदर सूत्र घेतलं, श्री चक्रधर स्वामींचं सूत्र, उद्धरण प्रकरणाला, उद्धरण प्रक्रियेला अनुषंगिक असलेले असं सूत्र. उद्धरण कधीपासून सुरू होतं, उद्धरणाचा मार्ग काय, उद्धरणासाठी काय करावं लागतं, याचा जो क्रम आहे, ही रचना जी आहे हे सांगण्यासाठी त्यांनी उद्धरण प्रक्रियेपासून जी सूत्र आलेली आहेत प्रक्रियेच्या संबंधातली ही सूत्र घेतली. मग रचना अशी केली दृष्टांत पाठ या ग्रंथाची. अगोदर स्वामींनी सांगितलेलं सूत्र, त्या सूत्राखाली ते सूत्र सर्वसामान्यांना सुलभ व्हावं, त्यातला भावार्थ, त्याचा तत्वार्थ नीटपणे लक्षात यावा, यासाठी स्वामींनी दिलेले जे दृष्टांत आहेत, जे दाखले दिले आहेत, तो दृष्टांत त्यांनी त्या सूत्राच्या खाली घेतला. हे बघा, दृष्टांत पाठ या ग्रंथाची रचना कशी आहे. प्रथम वर शिरोभागी सूत्र, त्याच्या खाली स्वामींनी सांगितलेलं दृष्टांत, आणि त्यानंतर स्वतः केशवराज व्यासांनी या दृष्टांतापासून कोणतं सार निघतंय, कोणता बोध आपण घ्यावा, कोणता विचार आपण घ्यावा, यासाठी स्वतःच्या भाषेमध्ये
एक स्वतंत्र प्रकरण तयार केलं, एक टीप तयार केली, तिला नाव दिलं द्राष्टांतिक. म्हणजे एका सूत्राचे आता 3 भाग झाले. एका दृष्टांताचे आता 3 भाग झाले. सूत्र, दृष्टांत आणि द्राष्टांतिक. सूत्र हे श्री चक्रधर स्वामींचं, दृष्टांत हे श्री चक्रधर स्वामींचा, आणि तिसरा जो भाग आहे तो मात्र पंडित केशिराज व्यासांचा. आपण जेव्हा या सर्व ग्रंथांचा अभ्यास करतो बंधू दृष्टांत पाठाचा, तेव्हा आपल्याला या भाषेचे एक वेगळेपण जाणवतं. सूत्रातली भाषा ही चक्रधर स्वामींची, साधी सोपी पण सूत्रमय. कारण सूत्राचा अर्थच असा आहे की ज्यामध्ये स्पष्टपणे विचार मांडलेले असतात, परंतु अतिशय मोजक्या शब्दांमध्ये, आणि ते विचार बंदिस्त असतात. ते कोणाला त्यातून बाध्य करता येत नाहीत. असे बंदिस्त विचार त्यांना सूत्र म्हणतात. सूत्रा सूत्रा विदुतो विदु. सूत्राला सूत्र असं विदू म्हणतात, कारण अल्पाक्षरम असंदिग्ध. ती अल्पाक्षरी असतात, असंदिग्ध असतात, मोजक्या शब्दांचे असतात, आणि त्या शब्दांमधून वेगवेगळे अर्थ निघू शकत नाही. एकच अर्थ पक्का प्रत्येक शब्दामध्ये भरलेला असतो. अशा प्रकारची सूत्र आहेत, ती भाषा सूत्रांची आहे. श्री चक्रधर स्वामींची तत्वमय, सूत्रमय. परंतु दृष्टांत जर बघितला तर त्या दृष्टांतातली भाषा श्री चक्रधर स्वामीची मात्र जी आहे ती लौकिक स्वरूपातली आहे. 12व्या शतकातला महाराष्ट्र, त्यावेळच्या लोकांच्या लोकसमजुती, त्यावेळच्या समाजातल्या चालत आलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या रूढ कल्पना, त्यावेळच्या लोकांचं राहणीमान, त्यावेळच्या राजकीय पद्धती, त्यावेळच्या समाज जीवनातले वेगळे अंग, या सगळ्यांच्या अनुषंगाने श्री चक्रधर स्वामींनी दिलेल्या दृष्टांतातून आपल्याला त्यावेळचा महाराष्ट्र दिसतो. म्हणजे दृष्टांताची भाषा ही लौकिक भाषा आहे, त्यावेळच्या समाजाची भाषा आहे, त्यावेळच्या समाजाचं चित्र दाखवणारी भाषा आहे. नकळत आपल्याला त्यावेळचा 12व्या शतकातला महाराष्ट्र कसा होता याचंही दर्शन या दृष्टांतांमधून समजतं. हा दृष्टांत स्वामींची भाषा, साधी सरळ बोली, मोजके मोजके शब्द, 2-2 शब्दांचं एक एक वाक्य आपल्याला एक एक दृष्टांतामधून कधी कधी बघायला मिळतं. आता येणार आपण द्राष्टांतिकाचे तिसरा स्तर, तिसरा टप्पा. द्राष्टांतिकामध्ये मात्र आपल्याला पंडित केशिराज व्यासांची भाषा दिसते. ते संस्कृतचे जाणते पंडित होते, आणि संस्कृतचे जाणते पंडित असल्यामुळे त्यांच्या मराठीला सुद्धा एक संस्कृतचं वैभव प्राप्त झालेलं होतं, वजन प्राप्त झालेलं होतं. आणि त्यामुळे जेव्हा आपण द्राष्टांतिक वाचतो तेव्हा द्राष्टांतिकामध्ये मात्र आपल्याला पूर्णपणे केशिराज व्यासांच्या त्या भाषेचं दर्शन करतो. बंधूंनी बघितलं, अशा प्रकारचं 114 दृष्टांतांचं पंडित केशिराज व्यासांनी संकलन केलेलं आहे. सुरुवात अशी केलेली आहे की जीवांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर या जगतामध्ये अवतार धारण करतो. हे श्री चक्रधर स्वामींचं सूत्र आहे. तत्वज्ञानाचा हा गाभा आहे की या सृष्टीमध्ये कोणतेही कर्म जीवात्म्याला मुक्ती देऊ शकत नाही, जन्म मरणाच्या चक्रातून सोडवू शकत नाही. आणि त्यासाठी परमेश्वराने सांगितलेलं ज्ञान आणि त्या परमेश्वराची एकनिष्ठपणे केलेली भक्ती, त्याने सांगितलेल्या विचाराप्रमाणे केलेलं आचरण, हेच जीवाला मुक्तीचं खरं साधन आहे आणि जीवाला मुक्ती मिळू शकते. आणि म्हणून पूर्वी प्रकरणामध्ये महिम भट्टांना श्री चक्रधर स्वामी जे सांगितलं ते मोलाचं आहे. श्री चक्रधर स्वामी महिम भट्टांना म्हणतात, डोमेग्राम येथे शके 1195 मध्ये, सृष्टीमध्ये कवणे करणे मुंची जेणे एके परमेश्वरे विन, तो निर्वेव निराकारो असे परी कृपा असे, सावेव साकारू होय अवतरे आपुले सन्निधानते ते दास्य मोचक. श्री चक्रधर स्वामींचं सगळं तत्वज्ञान या पूर्वी नावाच्या प्रकरणातल्या एका वचनामध्ये सामावलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे की या सृष्टीमध्ये तुम्ही किती कर्म करा, किती प्रकारची भक्ती करा, परंतु तुम्ही केलेली कर्म, तुमची केलेली भक्ती, त्यातून तुम्हाला सुखफळ देणं नव्हे, तुम्हाला मुक्तीचा मार्ग दाखविणं आणि मुक्ती देणं, याचं सामर्थ्य एकाच परमेश्वरामध्ये आहे. परंतु तो परमेश्वरचा मूळचा निर्गुण निराकार आहे. आपल्याला माहित आहे, आपली हिंदू धर्म संस्कृती आपल्याला हे सांगते की परमेश्वर हा निर्गुण निराकार आणि या सगळ्या विश्वाच्या पलीकडचा आहे. परंतु कृपा वसे, त्या परमेश्वरामध्ये कृपा नावाचा गुणधर्म सामावलेला आहे. त्याला जीवाच्या बद्दल, या सृष्टीमध्ये असलेल्या जीवांच्या बद्दल कृपा आहे, जीव आहे, दया आहे, आणि मग त्यांचा उद्धार व्हावा, त्यांना आपण सत्कार्याला लावावं, त्याचा उपदेश करण्यासाठी अवतरे तो परमेश्वर अवतार धारण करतो. मग सावेव साकार होय, पुढचा तो निराकार, परंतु जीवांच्यासाठी या सृष्टीमध्ये येतो, आकार धारण करतो. आणि तो आकार म्हणजे कोणता? मनुष्य रूपाने. म्हणून म्हटलेलं अवतरे.
मनुष्य रूपाने अवतार धारण करतो, आपुले संविधान दे. लोकांमध्ये, भक्तांमध्ये जातो, त्यांना आपला सहवास घडून आणतो, त्यांच्यात बसतो, त्यांच्याशी बोलतो, त्यांच्यात राहतो, त्यांचं जेवण करतो, खातो, त्यांच्यासारखं सगळं आचरण करतो. आणि त्याच वेळेला आपण परमेश्वर आहोत याची जीवांना जाणीव करून देतो आणि जीव त्यांची भक्ती करतात, त्यांची सेवा करतात. ते दास्य मोचक. श्री चक्रधर स्वामींनी किंवा परमेश्वर अवताराने जे सांगितलं असेल त्या सांगितल्याप्रमाणे आचरण करणं हे तुम्हाला मोचक आहे. मोचक याचा अर्थ असा आहे, जन्म मरणाच्या चक्रातून सोडविणे. जीव हा बद्ध आहे, त्याला मुक्त करण्याचं कार्य परमेश्वर करतात. पण परमेश्वराने ते कार्य करण्या अगोदर जीवाने आचरण केलं पाहिजे, त्याच्या आज्ञेचं पालन केलं पाहिजे. हे सगळं तत्वज्ञान ज्या सांगितलेलं आहे त्याला शेवटचं अर्थ आहे उद्धार. आणि अशा प्रकारे जीवाने जर आचरण केलं तर त्याचा उद्धार होतो, त्याचा जन्म मरणाचा फेरा चुकतो आणि शिवाय परमेश्वर स्वरूपी आनंदमय, त्या आनंदमय परमेश्वर स्वरूपाच्या जवळ हा जीवात्मा नित्य कायम स्वरूपात जाऊन राहतो. आणि एखादं बाळ आपल्या आईच्या मांडीवर असल्यानंतर जसं त्याच्या आनंदाचा लाभ घेतं, सुखी बनतं, तसा हा जीवात्मा सुद्धा त्या परमेश्वराच्या स्वरूपाजवळ जाऊन नित्य सुखाचा आनंद घेत असतो. असं हे तत्वज्ञानाचा सार आहे, गर्भ आहे. आणि हे संपूर्णपणे तत्वज्ञान त्या 114 दृष्टांताच्या आधारे इथे पंडित केशवराज व्यासांनी आपल्या पुढे दृष्टांतातून दाखवलेला आहे. म्हणून मग सुरुवात अशी केली, पहिला दृष्टांत फार छान आहे बंधूंनी बघितलं. आपल्याला त्यातून संपूर्णपणे या दृष्टांताची कशा प्रकारची रचना आहे आणि भाषा कशी आहे हे सुद्धा लक्षात येईल. आपण त्या दृष्टीने पहिला दृष्टांत पाहू आणि पुढे जाऊया. जे परमेश्वर कशा प्रकारचं दृष्टांत घे आणि लापणिक काय आहे, सूत्र काय आहे. कारण त्यांनी केशवराज व्यासांनी नुसते दृष्टांत द्राष्टांतिकच केलं असं नव्हे, तर दृष्टांताचं पुढे लापणिक म्हणजे अनुक्रमणिका सुद्धा तयार केलेली आहे. आता आपण अतुलाचा दृष्टांत पाठात आलेला अतुलाचा दृष्टांत आहे, तो दृष्टांत पाहूया. त्याचं सूत्र आहे, परमेश्वर परदर्शे होती, उभयदर्शे होती, परावरदर्शे होते. म्हणजे या जगातात परमेश्वरानंतर 3 प्रकारे अवतार धारण करतो. तो परदर्शी असतो, अवरदर्शी असतो आणि पर आणि अवर या 2 प्रकारचं ज्ञान, या 2 प्रकारच्या शक्ती संपादन केलेला अशा प्रकारचं असतं हे सूत्र. या सूत्रासाठी इथे खाली स्वामींचा एक दृष्टांत दिलेला आहे, घरातू असे तो अतुल सकळही पदार्थ देखे. आता आपण दृष्टांताची भाषा कशी असते हे यातून पाहणार आहोत. सूत्रपाठातली सूत्राची भाषा अवघड आहे, लक्षात न येणारी. परदर्शी होणे म्हणजे काय, अवरदर्शी म्हणजे काय हे चटकन समजणार नाही. आणि ते समजण्यासाठी स्वामींनी दिलेला दृष्टांत लक्षात घेण्यासारखा आहे. घरात असे तो अतुल सकळही पदार्थ देसे. त्याचा अर्थ असा आहे, सहज आपल्या लक्षात येतं की घरात बसत एखादा जर व्यक्ती असेल तर त्याला घरातले सगळे पदार्थ दिसतात. तसं परदर्शी अवतार जो आहे तो परदर्शी अवतार परमेश्वराच्या सगळ्या शक्ती, परमेश्वराचं सगळं कार्य, परमेश्वराचं सगळं स्वरूप पाहतो आणि ते जीवांना देतो. त्याप्रमाणे जे भक्ती करतील त्यांना त्या परमेश्वराच्या स्वरूपाची प्राप्ती सुद्धा करून देतो. म्हणून त्याचं दृष्टांतिक दिलेलं आहे, तैसा परदर्शा अवतारू पर सकळही देखे, अवर काहीच न देखे, जेची देखणे आती तेच देखणे आती. परदर्शी अवतार हा फक्त अशा रीतीने जीवात्म्यांना पूर्णपणे त्याच्या उद्धाराचं जे साधन आहे ते देतो. आणि मग त्याचं लापणिक दिलेलं आहे, अनुक्रमणिक सांगितलेलं आहे, उद्धरण ते मनुष्य अवतारेची आती. जीवाचं उद्धरण परमेश्वर करताना तो मनुष्य रूपानेच करतो. त्याचा सिद्धांत असा आहे की परमेश्वर या जगतामध्ये मनुष्य रूपाने अवतार धारण करतो. कारण आपल्याला माहित आहे, मनुष्याला, मानवाला मिळणारे जे जन्म आहेत, आपली संस्कृती सांगते 84 लक्ष प्रकारच्या योनींमधून, जन्मांमधून जीवात्म्याला फिरावं लागतं. जीवात्मा फिरत असतो. आपण सर्वजण अवतारवाद मानणारे आहोत, त्याचबरोबर पुनर्जन्म मानणारे आहोत. आणि या पुनर्जन्माच्या सिद्धांताप्रमाणे एक जीवात्मा 84 लक्ष प्रकारच्या जन्मांमधून फिरत असतो. आणि त्यावेळेला त्या जीवाला ज्ञान देण्यासाठी परमेश्वर सुद्धा मनुष्य रूपाने अवतार धारण करतात. म्हणून म्हटलेलं आहे, उद्धरण ते मनुष्य अवतारेची आती, पर तेथचा विषयासू परदृश्यत्वे प्राप्ती करणे आती. परंतु परदृश्य अवताराने जर ज्ञान दिलं तर प्राप्ती होते.
जैसा आपुलाचा. आतल्या खोलीत असताना सगळं जसं आतलं पदार्थाचं पूर्णपणे दर्शन होतं, तसं परमेश्वराजवळ गेलेल्या जीवात्म्याला त्याचं सगळं जे स्वरूप आहे, आनंदमय, सर्व प्रकारचं सुखमय, अशा प्रकारचं जे स्वरूप आहे, त्या नित्य आनंदमय स्वरूपाचा, सुखाचा त्याला लाभ होतो. अशा प्रकारे दृष्टांत देत असताना, एक क्रम मांडत असताना, स्थेपर्यंत एक दृष्टांत त्यांनी घेतले आणि जीवात्म्याला कशाप्रकारे परमेश्वरापर्यंत जाण्यासाठी काय-काय करावं लागतं, हे सांगितलेलं आहे. ते सांगत असताना खूप चांगल्या प्रकारे दृष्टांत आहे 114 दृष्टांतामध्ये, की मनुष्य स्वभाव असतो. सगळीच माणसं काय सगळ्या प्रकारची उच्च विचाराची असतात असं नाही. उच्च संस्काराची असतात असंही नाही. आणि मग कधी-कधी त्या जीवात्म्याच्या हातून दुष्कृत्य घडतात. कधी-कधी अविधी घडतो आणि मग हा अविधी त्याचं ज्ञान जेव्हा त्याला होतं, तेव्हा त्याला समजतं, की आपण या परमेश्वराकडे जाण्यासाठी काय केलं पाहिजे. आणि अशा रीतीने श्री चक्र स्वामींनी जो सांगितलेला भक्तांच्यासाठी आहे, त्याला म्हणतात आचार धर्म. या आचार धर्माचं संपूर्ण चित्र आपल्याला या दृष्टांतांमधून दिसतं. दृष्टांत वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. आणि त्या दृष्टांतून वर्णन करताना त्यावेळेचा समाज कसा होतो, जीवात्मा कशा प्रकारचा असतो. श्री चक्र स्वामींनी फार चांगल्या प्रकारचा एक दृष्टांत दिलेला आहे. तो जर लक्षात घेतला बंधू-भगिनींनो, तर आपल्या लक्षामध्ये येईल, की जीवात्मा कशा प्रकारचा असते. आणि त्यासाठी दिलेला आहे दृष्टांत श्री चक्र स्वामींनी. आपण तो एक बघूया, म्हणजे आपल्याला त्यातला अर्थ आपल्या लक्षामध्ये येईल, की माकोड्याचा दृष्टांत. त्यातून सुद्धा आपल्याला दृष्टांताची भाषा आणि दृष्टांत पाठाची जी रचना आहे, ती दृष्टांत पाठाची रचना समजणार आहे. हा 56वा माकोड्याचा दृष्टांत आहे. या माकोड्याच्या दृष्टांतामध्ये सूत्र आहे, धड तुटलेली आहे परमेश्वरा ते न सोडावे. बघा, श्री चक्रधर स्वामी सांगतात, भक्ताने भक्ती करत असताना त्याला अनेक प्रकारचे लोभ, अनेक प्रकारचे मोह, अनेक प्रकारच्या लालसा निर्माण होतील. आमिष दाखविली जातील. परंतु धड तुटलेली आहे परमेश्वरा ते न सोडावे. परंतु धड जरी तुटलं, काही जरी वाईट प्रसंग आले, तरी सुद्धा जीवाने याला परमेश्वराला कधी सोडावयाचं नसतं. आणि मग दिलेलं आहे, वासना न संडावी. वासना सोडू नये. परमेश्वरा संबंधातली त्याची जी वासना आहे, ती वासना, त्याच्यावरची निष्ठा, परमेश्वराच्या प्राप्तीसाठी करायचे प्रयत्न, ते त्याने सोडू नये. हा श्री चक्रधर स्वामींनीला सांगितलेला सूत्राचा भाग, एक सूत्र. परंतु त्या सूत्राचा दृष्टांत मात्र छान आहे. तो दृष्टांत दिलेला आहे माकोड्याचा दृष्टांत. आता माकोड्याचा दृष्टांत म्हणजे काय? माकोडा म्हणजे मुंगळा. आपण मुंगळा बघितलेला आहे. बघा श्री चक्र स्वामींनी दृष्टांत कशी दिलेले आहेत, अगदी व्यवहारातले. आपण मुंगळा सगळीकडे पाहतो. परंतु त्या मुंगळ्याचं जाणं, फिरणं, याचा सुद्धा श्री चक्रधर स्वामींनी आपलं तत्वज्ञान लोकांच्या पुढे मांडण्यासाठी, भक्तांना सांगण्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतलेला आहे. मग दृष्टांत असा दिला. श्री चक्रधर स्वामी या दृष्टांतामध्ये म्हणतात, माकोडा असे, मुंगळा आहे, तो जीवनप आहे. मुंगळ्याला रक्ताची अपेक्षा आहे. त्याला खाण्याला, त्याला पिण्याला काहीतरी हवं आहे. आणि मग तो रक्त शोषण्याचा प्रयत्न करतो. जीवन सापडे आणि धरी, आणि त्याला नेमकं मग एखादी व्यक्ती सापडते, एखादा मनुष्य सापडतो. आपल्याला माहिती आहे, आपण चालता चालता मुंगळा आपल्याला चावतो. बसला असताना कधी-कधी जमिनीतून मुंगळा वर येतो, तो आपल्याला चावतो. तो झाडीता झडेना, हा आमचा तुमचा सर्वांचा अनुभव आहे. मुंगळा जर एकदा शरीरात चिकटला, मुंगळा जर एकदा चावला, तर तुम्ही कितीही प्रयत्न करा त्याला झटकण्याचा, मुंगळा झटकला जात नाही. तो पक्का राहतो, अगदी घट्ट धरतो. लहानसा मुंगळा, परंतु किती ओढा, त्याला ओढता येत नाही. आणि जर ओढलास तर काय घडतं? स्वामी म्हणतात, तो तोडिता तुटेना, झाडिता झडेना. तो तोडला तरी तुटत नाही. झटकण्याचा प्रयत्न केला तरी झटत नाही, सुटत नाही. ऐसाही झाडीजे तरी धड तुटे. आणि जर तुम्ही त्याला जोर लावून ओढण्याचा प्रयत्न केला, तर त्याचं धड तुटतं. त्याचं जे डोकं आहे ना, ते डोकं आपल्या जिथे चावला असेल तो, ज्याने आपल्या शरीरावर धरलं असेल, त्याच जागेवर त्याचं डोकं तसंच राहतं आणि अर्ध धड तुटून आपल्या हातामध्ये येतं. म्हणजे तो प्राण देतो मुंगळा, परंतु जिथे चिकटलेला आहे, जिथून रक्त शोषण करतोय, तिथे मात्र तो त्याला सोडत नाही. म्हणून म्हटलेलं आहे, ऐसा झाडीजे तरी धड तुटल्या ही झडेना.
तो काही जरी केलं तरी तो संपत नाही, सोडत नाही. मग याच्यावरती दृष्टांतिक दिलेलं आहे केशिराज व्यासांनी. केशिराज काय म्हणतात? त्या दृष्टांतून काय शिकायचं आपण? केशिराजांचं एक दृष्टांत त्या दृष्टीने लक्षात घेण्यासारखं आहे. ते म्हणतात, "तैसे जीवाचे जीवन परमेश्वरू." त्या मुंगळ्याचं जीवन जगण्याचं साधन ज्याप्रमाणे ते रक्त आहे, त्याप्रमाणे माणसाचं जीवन काय? जीवात्म्याचं जीवन काय आहे? त्याचं जीवन आहे परमेश्वर. परमेश्वरामुळे तो या जगतामध्ये राहणार आहे. परमेश्वरासाठी त्याने जगावायचं असतं आणि परमेश्वर त्याचा उद्धार करता आहे, मुक्तीदाता आहे, मोक्षदाता आहे. आणि म्हणून शरीरे झाडावा ना, मानसिके तुटावा ना. म्हणून आपण शरीराने परमेश्वरापासून दूर जाऊ नये आणि शिवाय मानसिके तुटावा ना, मनाने सुद्धा परमेश्वरापासून दूर जाऊ नये. एकदा आपण त्याचा स्वीकार केला, आपण त्याचं तत्वज्ञान मान्य केलं, ज्याला आपण उद्धारकर्ता मानलेला आहे, त्याला कधी कोणत्या परिस्थितीमध्ये जीवात्म्याने सोडू नये अशा प्रकारचा एक ठाम सिद्धांत या सूत्रातून माकुडेच्या दृष्टांतून आपल्याला बघितलेला आहे. आणि मग सांगितलेले जीवन न सोडावे. आपण जे जीवन जगत आहोत, ज्याच्यावरती आपण आहोत, बंधू आपण सगळं जे वेगवेगळ्या प्रकारचं जीवन जगत आहोत, शेवटी याचं सार कोण आहे? आपण आध्यात्मिकवादी आहोत. आपण स्वतः खूप प्रयत्नवादी आहोत. प्रयत्न केले पाहिजे. श्री चक्रधर स्वामी सुद्धा सांगतात, "पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य." पुरुषाने प्रयत्न केला पाहिजे. त्याला परंतु त्यावेळेला देवाचं साह्य मिळतं. तुम्ही जर सत्कर्म करणार असाल, चांगलं कार्य करणार असाल, दया, माया, क्षमा, शांती तुमच्याजवळ असेल आणि त्याला अनुषंगून किंवा स्वतःच्या प्रगतीच्या दिशेने तुमची जर सत्कर्माच्या वृत्तीने वाटचाल असेल, तर पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य, त्याला देवाचं साह्य होणार आहे. परमेश्वर त्याला साह्य करेल आणि मग पुरुषे प्रयत्ने न संडावे. पुरुषाने आपला प्रयत्न कधी सोडू नये. बंधूंनो भगिनींनो, जीवन जगण्याचं हे जे साधन सांगितलेले श्री चक्र स्वामींनी, तेव्हा ते सांगतात की मासोळा, तो जो माकोड आहे, तो माकोडा सुद्धा जर एखाद्या शरीराच्या भागाला चिकटला तर सोडत नाही. आपण तर विचारवंत माणसं आहोत. आपण ज्याची भक्ती करतोय, ज्याच्यामुळे आपल्याला जीवनमुक्ती मिळणार आहे, त्याला आपण मध्ये सोडायचं का? हा विचार करायचा. आणि त्यासाठी आता दार्शनिक सांगितले, जीवन न सोडावे. आयुष्यभर त्या परमेश्वराची भक्ती करत असताना आपण त्याला सोडू नये, अशा प्रकारचं दाष्टांतिक यात दिलेलं आहे. त्याचं लापणिक असं आहे, तेही लक्षात घेण्यासारखं आहे. लापणिक म्हटलेलं आहे, "धरणे ते ऐसे धड तुटला आहे, पर जीवे ईश्वरा ते न सोडावे." किती प्रसंग आले, किती अडचणी आल्या, तरी सुद्धा परमेश्वराला कुणीही सोडावू नये. तेची त्या लाभा ते पावे, त्याला तोच लाभ होई. जैसा माकोड्या, माकोड्याला ज्याप्रमाणे जिथे धरतं, त्या मुंगळ्याला जसं रक्त मिळतं, किती त्याला काढलं तरी तो रक्त शोषण करण्याचं सोडत नाही. रक्त त्याला जसं मिळतं, त्याप्रमाणे आपण जेव्हा एकनिष्ठपणे परमेश्वराची भक्ती करू, तेव्हा त्या भक्तीचं फळ जे आहे, ते आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचं लीळाचरित्रातल्या ह्या 114 दृष्टांताचं अगदी उद्धरणाच्या प्रक्रियेतून वर्णन करता करता मग स्वामींनी सांगितलेलं की हे कशातून होतं. श्री चक्रधर स्वामींचा एक सिद्धांत आहे. तो सिद्धांत असा आहे की परमेश्वर या जगतामध्ये येतात, जीवाचा उद्धार करतात. पण कशा प्रकारे करतात? ज्ञान देऊनी उद्धरती. परमेश्वर जीवाला ज्ञान देतात. आणि आपल्याला हे माहित आहे, ज्ञान हे माणसाचा तिसरा डोळा आहे. आपल्या जीवनामध्ये आपण कशा प्रकारची वाटचाल करावी, याचं जर आपल्याला साधन महत्वाचं कोणतं असेल, तर ते ज्ञान आहे. गीतेमध्ये सुद्धा श्रीकृष्णाने हेच सांगितलेलं आहे, "नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते." हा जो सिद्धांत आहे ना बंधूंनो भगिनींनो गीतेतला, हा श्रीकृष्णाचा सिद्धांत. म्हणून महानुभाव पंथामध्ये परमेश्वराचे 5 अवतार मानलेले आहेत. महानुभाव पंथ हा पंचकृष्णाची भक्ती करणार आहे. एकच परमेश्वर, त्या परमेश्वराने वेळोवेळी काळानुसार जे अवतार घेतलेले आहेत, त्या अवताराची परंपरा पाहताना पहिला अवतार जो आहे, युग परंपरेप्रमाणे तो श्री दत्तात्रय प्रभूंचा. आणि म्हणून एकदा श्री चक्रधर स्वामींच्या भक्त, बुद्धिमंत अशी महदायसा, जिने मराठी भाषेतलं पहिलं काव्य तयार केलं, जी मराठी भाषेची आद्य कवयित्री आहे, महदंबेचे धोळे त्या रूपाने जिचं काव्य आज आपल्याला सर्वांना अभ्यासावायला मिळत आहे. ती महदंबा एकदा स्वामींना म्हणते, "जी जी, या मार्गाशी कवन आहात तुम्ही? आपला हा जो मार्ग आहे, तुम्ही जे विचार सांगता, तुमची जी विचार परंपरा आहे, त्याचं मूळ कोण आहे?" लीळाचरित्र जर आपण बघितलं,
तर लीळा चरित्रातला पहिली लीळा मार्गाची मूळ निरोपण या आदीने सुरू झालेली आहे. म्हणजे या मार्गाला कोण आदी आहे, कोण निमित्त आहे, कुणापासून हा सुरू झालेला आहे, प्रारंभ कुणापासून याचा झालेला आहे, तेव्हा सांगतात श्री चक्र स्वामी, या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू आदी कारण. या मार्गाला, माझ्या विचारधारेला, माझी परंपरा आहे, मी जे तुम्हाला सांगतोय, मी या 12व्या शतकात जर तुमच्या समोर असलोय, तर माझे जे विचार आहेत, माझी जी विचारधारा आहे, माझा जो संप्रदाय आहे, हा संप्रदाय या मार्गाशी श्री दत्तात्रेय प्रभू आदी कारण. हा मार्ग श्री दत्तात्रेय प्रभूंपासून सुरू झालेला आहे. अर्थात दत्तात्रेय प्रभू याचा अर्थ असा आहे, अत्री आणि अनुसया यांच्या उदरी जन्म घेतलेला परमेश्वराचा अवतार, जो एकमुखी होता. अशा त्या एकमुखी श्री दत्तात्रेय प्रभू, ज्यांचं जन्मता नाव होतं सैंग मुनी, त्या सैंग मुनीपासून, सैंग ऋषीपासून पुढे दत्तात्रेय नाव हे प्राप्त झालं. दत्त आत्रेय, ज्या आत्रेयाच्या पुत्राने ऋषीमुनींना दत्त म्हणजे वर दिला, तो दत्तात्रेय. त्या दत्तात्रेय प्रभूंच्या पासून या महानुभाव पंथाची परंपरा अगदी थेट कृत त्रेतायुगापासून चालत आलेली आहे. आणि त्याप्रमाणे नंतर द्वापर युगातला श्रीकृष्णाचा अवतार हा परमेश्वराचा अवतार आहे. हे जर बघायचं असेल तर सिद्धांत सूत्रपाठ जो केशवराज व्यासांनी संकेत केलेला आहे, त्याच्या सुरुवातीलाच आलेलं आहे परमेश्वराच्या 5 अवताराची नावं. ती 5 अवताराच्या नावामध्ये सांगण्यात आलेले की श्री दत्तात्रेय प्रभू, श्रीकृष्ण चक्रवर्ती, त्यानंतर दत्तात्रेय प्रभूंच्या पासून ज्ञान संपादन केलेले, ज्ञानशक्तीचा स्वीकार केलेले श्री चक्रपाणी महाराज 900 वर्षापूर्वी झालेले, त्यानंतर श्री गोविंद प्रभू महाराज ज्यांना 800 वर्ष झालेली आहेत, आणि श्री चक्रधर स्वामी ज्यांचं अष्टजन्म शताब्दी वर्ष 2 वर्षापूर्वी आपण संपन्न केलेले आहे. अशा प्रकारची अवतार परंपरा आहे. आणि अवतार परंपरा सांगत असताना श्री चक्रधर स्वामी सांगतात, कवणा कवणी व्यसन, कवणा कवणी व्यसन, एथ जीव उद्धरे जती हेच व्यसन. ते म्हणतात प्रत्येक अवताराला एक वेगळा छंद आहे. श्रीकृष्णाला राजे रजवाडी महाराज यांच्यामध्ये बसण्याचं, त्यांच्यावर युद्ध करण्याचं, त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचं राजवैभवी जीवन जगण्याचं श्रीकृष्णाला छंद होता, तेव्हा त्याने तो धारण केला होता. पण त्याजवळ तत्वज्ञान सांगितलं, शास्त्र सांगितलं, गीतेच्या रूपाने श्रीकृष्णाने सांगितलं तत्वज्ञान आज आपल्याला उपलब्ध आहे. सर्व धर्माने वेदर्ज मामेकम शरणम रोज, हे जे श्रीकृष्णाने सांगितलेलं तत्वज्ञान आहे, ते गीतेतलं तत्वज्ञान आज 5,500 वर्षापासून आपल्याला जीवनाचा मार्ग दाखवत आहे. ते श्रीकृष्ण चक्रवर्ती हे महानुभाव पंथाचे पूज्य पंचकृष्णातले एक अवतार आहे. त्यानंतर श्री चक्रपाणी महाराज द्वारकेला राहत होते, आणि द्वारकेला 63 वर्ष राहत असताना त्यांनी सातत्याने द्वारकेतले रस्ते झाडून एक स्वतंत्रपणे स्वच्छतेचा मूलमंत्र त्यावेळेच्या समाजाला दिला. अर्थात ती स्वच्छता जशी रस्त्यांची होती, द्वारकेची होती, तशी ती मनाची होती. जे दुराचारी असतील, तंत्रमंत्राच्या मागे लागलेले असतील, अशा लोकांना त्यापासून दूर करायचं आणि त्यांना ईश्वरी मार्ग दाखवायचा. अशा प्रकारचं चक्रपाणी महाराजांनी 63 वर्ष कार्य केलेले. विद्यावंतांना विद्या दिला. त्याच्यापासून श्री गोविंद प्रभू महाराजांनी, आता गोविंद प्रभूंचा चरित्र वेगळा सांगण्याची गरज नाही, सर्वांना माहित आहे की वराडच्या लोकांनी राऊळ माय राऊळ बाप असं ज्यांचं पूर्णपणे आदराने, मोठ्या प्रेमभराने वर्णन केलेले आहे, ते श्री गोविंद प्रभू महाराज सुमारे 120 वर्ष रिद्धिपूरला, जिल्हा अमरावती येथे अवतार कार्य करत होते. स्त्रियांना, सर्वसामान्यांना त्यांनी आपल्या जवळ केलं. कोणत्या प्रकारची त्यांनी जातीभेदाची कल्पना मनात ठेवलीच नव्हती, त्यात जे मानली होती. आणि म्हणून भक्त म्हणतात, राऊळ जसे ब्राह्मणाच्या घरी विचरती, तसे महारा मातंगाच्या घरी विचरती. ते महारा मातंगाच्या घरी जात असत, त्यांच्या घरी त्यांचं अन्न खात असत, कुंड्याचं अन्न खात असत. एकदा एका स्त्रीने त्यांना हातामध्ये भाकरी दिली, ते खायला लागले. तेव्हा म्हणतात, राऊळ खाऊ नका, ही कुंब्याची भाकरी आहे. तेव्हा ते भाकरी हातात धरून म्हणतात, अरे ही भाकरी तर लाखेची आहे, लाखेपासून बनवलेली, ही का कुंब्याची भाकरी आहे का? म्हणजे कुठे जात पात धर्म आपल्या जीवनामध्ये आडवा येत नाही. आणि हेच विचार त्यांच्यापासून ज्यांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला, त्या भगवान श्री चक्रधर स्वामींनी पुढे चालू ठेवले. आणि मग श्री चक्रधर स्वामी म्हणतात की इथे कोणीही परका नाही, आपला नाही, सगळे सगळे एक आहेत, एक समान आहेत, आणि सर्वांशी समानतेने वागणं हाच खरा मनुष्याचा धर्म आहे. आणि म्हणून श्री चक्रधर स्वामींच्या त्या परिवारामध्ये सगळ्या प्रकारचे स्त्री पुरुष होते, विद्वान होते, अगदी शेती काम करणाऱ्या खेई भट्टासारखे शेतकरी होते, घरकाम करणाऱ्या स्त्रिया होत्या, साधायसारखी एक सर्वसाधारण स्वभावाची, सर्वसामान्य बुद्धिमत्तेची स्त्री होती. प्रल्हाद बाईसा नावाची एक स्त्री, की तिला शास्त्र म्हणजे काय माहित नव्हतं, तिला सुद्धा सांगतात श्री चक्रधर स्वामी म्हणतात, बाई देव काष्टाचा नव्हे,
देव पाषाणाचा नव्हे, पाषाणाचा नव्हे, काष्टाचा नव्हे, वस्त्राचा नव्हे, तो कपड्याचा नाहीये. पाषाणाचा असलं तर फुटेल, वस्त्राचा असेल तर तो फाटेल, कागदाचा खराब होईल, परंतु देव तो या सगळ्याच्या पलीकडचा आहे, अचिंत्य आहे. आणि तो परमेश्वर जेव्हा तुमच्या समोर येतो अवतार रूपाने, तेव्हा तो तुम्हाला खरा दिसतो. त्याच्या शरीराकडे जायचं नाही, त्याच्या देहाकडे जातात. त्या आतमध्ये असलेली जी अचिंत्य अशी परमेश्वरी शक्ती आहे, ती तुम्ही ओळखायची आहे. आणि हे सगळं सांगत असताना दृष्टांत पाठामध्ये आपण पुढे जाणार आहोत. हे सगळे माणसाच्या उद्धरणाचे जे क्रम आहेत, ते उद्धरणाचे क्रम यात आलेले आहेत. आणि हे क्रम पाहत असताना शेवटी या दृष्टांत पाठावरती पुढे मानव पंथामध्ये सुमारे 15 ते 16 प्रकारच्या ग्रंथांची निर्मिती झालेली आहे. बघा, दृष्टांत पाठ या ग्रंथाला मानव पंथामध्ये कशा प्रकारचं महत्व आहे. शके 1210 मध्ये पंडित केशिराज व्यासांनी या दृष्टांत पाठाची निर्मिती केली. त्याच वेळेला त्यांनी स्वतंत्रपणे त्याचं लापणिक तयार केलं. म्हणजे दुसरा ग्रंथ लहानसा तयार झाला, लापणिक. लापणिक तयार केल्यानंतर त्यांनी परत संस्कृतमध्ये दृष्टांत स्तोत्र नावाचा ग्रंथ केला. म्हणजे दृष्टांत पाठावरती स्वतःच केशिराज व्यासांच्या 3 प्रकारच्या रचना मानव पंथामध्ये उपलब्ध आहेत. आता जाता एक सांगितलं पाहिजे, की मानवाचे जे सगळे ग्रंथ आहेत ना बंधू भगिनींनो, दृष्टांत पाठ असेल, लीळाचरित्र असेल, हे सगळे ग्रंथ हस्तलिखित स्वरूपामध्ये होते. आणि त्यातही शके 1220 मध्ये जेव्हा परकीयांची धाडी आली, त्याला खालशाची धाड म्हणतात, हल्ला झाला, तेव्हा मानवाचे बरेचसे ग्रंथ पळवण्यात आले. लीळाचरित्र, दृष्टांत पाठ, स्थानपोथी, सिद्धांत सूत्रपाठ हे ग्रंथ असलेली एक झोळी जी होती, एक मोठा असं बांधलेलं ज्यामध्ये होतं, ती ग्रंथांची पोथी असलेली भली मोठी पिशवी पळवण्यात आली. आणि मग त्यातून मानव पंथ सावध झाला, की अरे आपले ग्रंथ पळवले जातात, लोक वाचतील आणि ते वाचल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी अपभ्रंश तयार होईल, चुकीचे विचार टाकले जातील. आणि म्हणून आपण आपल्या ग्रंथाचं रक्षण करण्यासाठी आणि हे शास्त्र जसं आहे तसंच कुठल्या प्रकारचं ते भ्रष्ट न होता समोर यावं असं वाटत असेल, तर त्याला आता आपण एका विशिष्ट प्रकारच्या लिपीमध्ये ग्रंथबद्ध केलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे शके 1275 मध्ये पंडित रवळो व्यास यांनी सकळ लिपी नावाची एक लिपी तयार केली. देवनागरी लिपीत थोडस बदल केला, शब्दांची अक्षरांची रचना बदलली, अक्षरावर टोप्या द्यायच्या नाहीत. आता आपण त्याला रेष ओढणे, अक्षरावरती रेष ओढायची नाही, शिरोबाची रेषा नसलेली अशा प्रकारची एक स्वतंत्र लिपी तयार केली. आणि त्या लिपीमध्ये तेव्हाच्या महानपंथांनी सगळ्या प्रकारचे आपले मूळचे जे ग्रंथ होते त्या ग्रंथांची रचना केली. त्यामुळे जर महानपंथाचे ग्रंथ 100 वर्षापूर्वी जर अभ्यासावायचे असतील, अशी जर कुणाची आवड असेल, इच्छा असेल, तर त्यांना ते ग्रंथ मूळचे देवनागरी लिपीमध्ये उपलब्ध होत नसत. संपूर्णपणे सकळ लिपीमध्ये सगळे महानपंथाचे ग्रंथ लिहिलेले आहेत. आजही अशा पोथ्या संग्रहालय आहेत. आपण ऋद्धिपूरला जर गेलो तर ऋद्धिपूरला गोपीनाथ ग्रंथ संग्रहालय नावाचं संग्रहालय आहे. तिथे महानवांच्या पोथ्यांचा संग्रह करण्यात आलेला आहे. आणि 400, 500 वर्षापूर्वीच्या 14व्या शतकातल्या सुद्धा पोथ्या आज आपल्याला उपलब्ध आहेत. मग हे ग्रंथ सकळ लिपीमध्ये ग्रंथबद्ध झालेले होते, परंतु सर्वसामान्य लोकांना तेव्हा ते समजत नव्हते, अभ्यासकांना सुद्धा समजत नव्हते. आणि त्याच्यातून मग महानव पंथाच्या विषयी गैरसमज निर्माण होऊ लागले. यासाठी मानव पंथाने एकत्र येऊन विचार केला, की आपण आपले ग्रंथ जर आहे त्या स्वरूपामध्ये जर प्रकाशित केले, विद्वानांच्या हातात दिले देवनागरी लिपीमधून, तर निश्चितपणे आपलं शास्त्र, आपलं तत्वज्ञान, आपले आचार जो आहे तो लोकांना समजेल. आणि मग त्याप्रमाणे त्यांनी आपले संशोधकांना ग्रंथ देण्यास सुरुवात केली. आणि संशोधकांनी प्रयत्नपूर्वक त्या ग्रंथांचा नागरिक लिपी ज्याला म्हणतो आपण, आत्ताची आपली जी देवनागरी लिपी आहे त्या देवनागरी लिपीमध्ये भाषांतर करायला प्रारंभ केला. आणि त्याच्यातून सगळे ग्रंथ आज उपलब्ध आहेत. हा दृष्टांत पाठ नावाचा ग्रंथ त्याचा आपण आज परिचय करून घेतो आहोत. हा दृष्टांत पाठ नावाचा ग्रंथ सुद्धा मूळचा सकळ लिपीतला, परंतु संशोधक श्री हाना नेने यांनी 1937 मध्ये सिद्धांत सूत्रपाठ नावाचा ग्रंथ प्रकाशित केला, ज्यामध्ये महानव पंथाचं तत्वज्ञान समाविष्ट करण्यात आहे. श्री चक्रधर स्वामींचे एक जवळजवळ 1249 म्हणजे 1250 वचन ज्यामध्ये एकत्रित करण्यात आलेले आहेत, हा सूत्रपाठ त्यांनी देवनागरी लिपीमध्ये प्रकाशित केला.
आणि तो प्रकाशित करताना त्यांनी त्याच्या सोबतच दृष्टांत पाठाचं सुद्धा प्रकाशन केलं. ते सुद्धा याचप्रमाणे केशव व्यासाने जो क्रम ठेवला होता, दृष्टांत पाठ ज्या स्वरूपात होता, नुसते दृष्टांत नाही, तर सूत्र, दृष्टांत, त्याच्यावरचं द्राष्टांते आणि नंतरचं लापणे याच्यासह 1937 मध्ये श्री हनानीने मावळा सुप्रसिद्ध असे संशोधक त्यांनी हा दृष्टांत पाठ प्रकाशित केला आणि नंतर वेळोवेळी या दृष्टांत पाठाच्या वेगवेगळ्या आवृत्त्या निघालेल्या आहेत. आतापर्यंत जवळजवळ 6 ते 7 प्रकारची प्रकाशनं दृष्टांत पाठ या ग्रंथाची झालेली आहेत. त्यामध्ये डॉक्टर शंभू तुळपुळे यांचा दृष्टांत पाठ प्रसिद्ध आहे. त्यानंतर डॉक्टर विमो पठाण यांनी त्याचं संपादन केलं. शिवाय श्री नगरकर, प्राध्यापक नगरकर यांनी दृष्टांत पाठाचं प्रकाशन केलेलं आहे. दीपक तायडे यांनी दृष्टांताचं प्रकाशन केलेलं आहे. आणि आत्ताच 2 वर्षापूर्वी श्री पुरुषोत्तम नागपुरे यांनी दृष्टांत पाठाचं प्रकाशन केलेलं आहे. आणि अशा रीतीने हे दृष्टांत पाठ आपल्याला अभ्यासासाठी, वाचनासाठी आज देवनागरी लिपीमध्ये उपलब्ध आहे. बंधू आणि भगिनींनो, अशा प्रकारे हे करत असताना दृष्टांत पाठावरती कोणकोणते ग्रंथ होऊन गेले याचा आपण जाता जाता परिचय करून घेऊया. दृष्टांत पाठानंतर दृष्टांत स्तोत्र झालं. परशुराम भासांनी दृष्टांत प्रमेय तयार केलं. 1275व्या शतकामध्ये परशुराम व्यास नावाचे मावळा पंथातले सुप्रसिद्ध असे चांगले साहित्यिक आणि एक आचार्य होऊन गेले. त्या आचार्याने दृष्टांत प्रमेय केलेलं आहे आणि एका दृष्टांतातून पूर्णपणे कोणता बोध घ्यायचा त्याचा सविस्तर निबंध रूपाने आपले विचार मांडलेले आहेत. नंतर दृष्टांत स्थळ हा फार महत्वाचा ग्रंथ आज मानव पंथामध्ये अभ्यासला जातोय. त्याचं नाव आहे दृष्टांत स्थळ. पंडित विश्वनाथ व्यास बिडकर यांनी या दृष्टांत स्थळ ग्रंथामध्ये प्रत्येक दृष्टांताचं विस्तृतपणे विवेचन पद्धतीने त्या प्रत्येक दृष्टांताचं विवेचन केलेलं आहे, त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून स्थळ ग्रंथाचा अर्थ असा आहे भाष्य ग्रंथ. म्हणजे दृष्टांत स्थळ हा ग्रंथ दृष्टांत पाठावरचा भाष्य ग्रंथ आहे. हा 15व्या शतकातला ग्रंथ आहे. त्यानंतर दृष्टांत हेतू, दृष्टांत नामावली, दृष्टांत लक्षण, त्यानंतर दृष्टांत अन्वय व्याख्यान, दृष्टांत मालिका भाष्य, दृष्टांत विधेये विधेयके, अशा प्रकारचे जवळजवळ 11 प्रकारचे ग्रंथ एका दृष्टांत पाठ या ग्रंथावरती निर्माण झालेले आहे. म्हणजे दृष्टांत पाठ या ग्रंथाचं मानव पंथामध्ये आणि साहित्यामध्ये काय स्थान आहे मराठी साहित्यामध्ये हे लक्षात येईल. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सगळे म्हणाल की आता हे सगळं पाहत असताना हे झालं मानव पंथाच्या दृष्टीने, आमच्या दृष्टीने काय, साहित्याच्या दृष्टीने काय. तर आपण जर दृष्टांत स्थळाची भाषा बघितली तर ती दृष्टांत स्थळाची भाषा 12व्या शतकामध्ये आपली मराठी भाषा कशी होती तिचं आपल्याला चांगल्या प्रकारचं दर्शन होतं. 12व्या शतकातली मराठी खूप सोपी, सहजपणे सर्वसामान्य लोकांची बोली. मी सांगितलं की दृष्टांतातले काही वाक्य अशी आहेत फक्त 2 शब्दांचं एक वाक्य तयार करण्यात आलेले आहे. जेव्हा आपण 15-16 शब्दांचं एखादं वाक्य लिहितो, वाचतो, तेव्हा आश्चर्य वाटतं की अवघं 2 शब्दांचं वाक्य कसं असेल. परंतु अशा 2 शब्दांच्या व्याख्या आपल्याला सूत्रपाठामध्ये अनेक दृष्टांत मधून त्याचं प्रत्यक्ष अभ्यासाला मिळतात. आणि त्यातून आपलं लक्षात येतं की त्यावेळची भाषा कशी होती. ही भाषा, त्यानंतर त्यावेळेच्या समाज जीवनाचं दृष्टांत आहे. एक लाडाच्या बासरीचा दृष्टांत दिलेला आहे, खूप लक्षात घेण्यासारखा आहे. मनुष्याजवळ जर आज्ञा असेल, कीव असू चालत नाही, कीव असावी, दया असावी, परंतु ती करत असताना तुम्हाला ज्ञान सुद्धा असावं. लाडाचा भाषेचा दृष्टांत असा आहे की एक मनुष्य चाललेला होता रस्त्याने. एक लहानसं वासरू होतं. त्या वासराला खूप तहान लागलेली होती आणि ते तहान लागली असता जवळ विहीर होती. त्या विहिरीभोवती ते पाण्यासाठी गोल 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 फिरत होतं. जवळून एक मनुष्य चालला होता, लहान म्हणजे व्यापारी. त्याला असं वाटलं की अरे याला तहान लागलीये, आपण असं करावं, याला पाणी पाजावं. पण त्याने विचार नाही केला की आपण पाणी या विहिरीतून काढावं आणि याला पाजलं पाहिजे. याला तहान लागली ना, याला पाणी हवं आहे ना, त्याने काय करावं, ते वासरू उचललं आणि विहिरीमध्ये टाकलं. आता कल्पना करायची बंधू आणि भगिनींनो, ते वासरू जगलं असेल का, जिवंत राहिलं असेल का. त्याला पाण्याची तहान लागली होती, गरज होती, परंतु उपाय मात्र असं केला की उपाय हा अपाय झाला. तिथे त्या वासराचा प्राण गेला. आणि मग तिथे स्वामी सांगतात की त्याप्रमाणे आपण जीवनात जगत असताना कुठल्या प्रकारे आपण पूर्णपणे आपल्या विचारांचा विचार केला असतो. आणि जर आपण तसं नाही केलं तर अवघे सगळ्या प्रकारे संसार दर्शित जे महात्मे असतात ते तुमच्यापासून लांब जातात.
तुम्ही त्यांना ज्ञान देताना, शास्त्र सांगताना अशा प्रकारचं द्या, की ते त्यांच्या जीवनाला उपयोगाला असेल. त्यासाठी सांगितलंय, कोवळ्या वाळुकाचा दृष्टांत. ज्ञान कोणाला द्यायचं? कोवळे वाळूक असेल, ते पूर्णपणे निर्दोष असते. सर्व उपयोगाला जाते. आपल्याला माहित आहे, की वाळूक म्हणजे आपण खातो वाळकं. ती एक काकडी जर आपण घेतली, कोवळी असेल, खावीशी वाटते. ती जर कडक असेल, पिवळी झालेली असेल, निबर असेल, आपण खात नाही. स्वामी सांगतात, कोवळे वाळूक असेल, ते निर्दोष, सर्व उपयोगात आहे. तयाचे तळीव होय, सांबरू होय, कुसरू होय. बघा कसे शब्द आहेत. तयाचे तळीव होय, 3च शब्दांचं एक वाक्य. लोणीचे होय, 2च शब्दांचं वाक्य. आणि हिरवे खावाये. तुम्ही काहीच नाही केलं, नुसते हातात काकडी जरी घेतली ना, ती सुद्धा तुम्ही खाऊ शकाल. तैसे कोमल पुरुष सर्वाधिकारी. तसं जे कोमल असतात, वयाने कमी असतात, ते सर्व प्रकारचे अधिकार असतात. आपल्याला माहिती आहे, मुलांवर संस्कार करायचे असतील, तर बालवयातच केलेले संस्कार उपयोगाला येतात. दिलेलं ज्ञान हे बालवयातच उपयोग. तसं तत्वज्ञान जरी शिकवायचं असेल, शास्त्र जरी शिकवायचं असेल, तरी ज्याचं वय झालेलं नाही, अशा कोमल वयाच्या पुरुषाला जर आपण शास्त्र सांगितलं, सिद्धांत सांगितला, तर तो त्याला उपयोगाला येतो. आणि म्हटलेलं आहे, की ईश्वर म्हणतले तयाशीच होय. परमेश्वराने जे सांगितलं असेल ना, त्याप्रमाणे आचरण करण्याचं सामर्थ्य त्याच्याजवळ येतं, जो कोमल वयाचा असतो. त्याच्याकडे विचारशक्ती असते आणि सांगितलं त्याप्रमाणे तो वागतो. वय खूप झालं, की माणसं दुसऱ्याचं ऐकत नाहीत. उलट म्हणतो, "मला हे सगळं माहीत आहे, मी असंच वागणार." आणि म्हणून सांगतात, की स्वामी सांगतात, कोणतेही विचार जर द्यावायचे असतील ना, ते अगदी अल्प वयात, तरुण वयातच दिले पाहिजे. आणि तो सर्वाधिकारी आहे. तयासी परमेश्वरू आपले ज्ञान देती. अशाला परमेश्वर आपलं ज्ञान देतात. तो सर्व प्रकारचं ज्ञान घेण्याचा अधिकारी आहे. सकळे गोमटे करीती. आणि शिवाय ज्ञान घेऊन तो स्वस्थ नाही बसत. त्याप्रमाणे आचरण करतो. चांगल्या प्रकारे वागतो. अशा प्रकारचे विचार या सिद्धांत सूत्रपाठ ग्रंथातले जे आहे, तत्वज्ञान जे आहे, ते दृष्टांत पाठात आलेले आहे. आणि या दृष्टांत पाठातून अशा रीतीने आपल्याला त्यावेळेचा महाराष्ट्र लोकांचं राहणीमान कसं होतं. आता मी तुम्हाला लाडाचा भाषेचा दृष्टांत, त्यावेळी व्यापारी फिरायचे. हे सगळं त्यावेळचं जीवनमान आपल्या यातून दिसतं. आणि म्हणून दृष्टांत पाठ अभ्यासात असताना त्यावेळची भाषा, त्यावेळचं समाज जीवन हे आपल्याला दिसतंय. श्री चक्र स्वामींचे विचार दिसतात. बंधू भगिनींनो, वेळेची मर्यादा घेता आता मी इथे थांबतो आहे. मला हे विचार व्यक्त करण्याला जी संधी दिली, त्या संधीबद्दल मी खरोखरच या विचार मंचचे जे सर्व सदस्य आहेत, त्या सर्व सदस्यांना, पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो. आणि आपणही माझे विचार शांतपणे ऐकून घेतले, याबद्दल आपण धन्यवाद देतो. आणि मानव पद्धतीने आपणा सर्वांना आदराचा दंडवत करतो आणि माझ्या विचारांचा समावेश करतो. दंडवत प्रणाम.